आम्ही अभिमानाने सांगत आलो. पण हे तुमचे अनाजी पंत म्हणजे काय ते, त्यांचं कार्य काय तरी कालच सांगितलं मी काय केलं मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून. तर ते म्हणाले मी पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो. काय 2 पक्ष फोडले. मी परत आलो ते 2 पक्ष फोडून. ही यांची कर्तबगारी. विकासावर चर्चा नाही, महाराष्ट्राच्या समस्यांवर चर्चा नाही. मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलो. पण तुमचं हे येणं शेवटचं आहे. तुम्ही आयुष्यात परत कधी येणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस असेल, मिंदे असतील, एक घटना बाह्य सरकार या महाराष्ट्रात चालवतात. पक्ष फोडले याची काय कर्तबगारी. तुमच्या हातामध्ये ईडी आहे, सीबीआय आहे, पोलीस आहे, इन्कम टॅक्स आहे. त्या दहशतीनं तुम्ही पक्ष फोडताय. पण लक्षात ठेवा उद्याच्या निवडणुकीनंतर या देशाची सत्ता ही आमच्या हातात येणार आहे. आणि तेव्हा ह्या सगळ्या यंत्रणा शिवसेनेच्या हातामध्ये येतील. तेव्हा तुमचा पक्ष कसा फुटतो ते बघा. तुमचा पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही. अत्यंत सुडाचं राजकारण, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे. विकासावर चर्चा नाही, खोटं बोलायचं. हे प्रधानमंत्री मोदी जातील तिथे खोटं बोलतात. जगात सर्वात खोटं बोलण्याचा विक्रम जर कोणाच्या नावावरती असेल तर प्रधानमंत्री मोदीच्या नावावर आहे. मोदींनी प्रत्येक बाबतीत खोटं सांगितलेलं आहे. रोज जिथे जातील तिथे खोटं बोलतात. 2014 पासून ते आतापर्यंत एक तरी गोष्ट मोदीने जी सांगितली ती खरी ठरली असेल तर सांगा. मला आठवतंय परवा उद्धव साहेब हे महाशय कलकत्त्याला गेले. म्हणजे खोटं किती बोलावं माणसानं. हे महाशय कलकत्त्याला गेले. त्याने एक भाषण केलं ऐकण्यासारखं आहे. नेहमीप्रमाणे ते म्हणाले, मित्रों, मैं जब कलकत्ता में पहली बार आया था तो मुझे मेट्रो का आकर्षण था और मैं बचपन में मेट्रो देखने गया था. बचपन में. मोदीचा जन्म झाला 1950 साली. कलकत्त्यामध्ये पहिली मेट्रो धावली 1986 साली. तेव्हा हे महाशय होते 38 वर्षाचे. आता हा 38 वर्षाचा माणूस मैं छोटा था सांगते. असे हे नरेंद्र मोदी. बचपन में चाय बेचा था वडोदरा के स्टेशन पे. मोदीचा जन्म झाला 1950 साली. त्या स्टेशनला पहिली ट्रेन धावली 1971 साली. तेव्हा तिथे ट्रेन थांबत नव्हती, प्लॅटफॉर्म नव्हता. तो झाला प्लॅटफॉर्म 1978 साली. और मोदी बचपन में वहां चाय बेचता था. ते आता ही स्टेशन शोधली पाहिजेत, मोदीचं वय शोधलं पाहिजे. अशा तऱ्हेने या महाराष्ट्राला, या देशाला खोटं बोलून गुंडाळण्याचा प्रकार सुरू आहे. लुटमार सुरू आहे, दरोडेखोरी सुरू आहे. पक्ष फोडणं ही त्यांची कर्तव्य आहे. का तर विकासासाठी. मला आश्चर्य वाटते इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष ज्यांच्या बँकेमध्ये दरोडे टाकून 8,000 कोटी रुपये जमा झालेले आहेत, त्यांना देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास करता येत नाही. आणि विकास करण्यासाठी पक्ष फोडावे लागतात. आधी विकासासाठी त्यांनी आमच्या 40 लोकांना फोडलं. मिंदे. मला एक चांगली कविता त्या दिवशी मी भोरच्या सभेत ऐकवली.
विकास विकास कसा असतो? नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा केला, नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा केला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला, तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. आता तरी बघू विकास पैदा होतोय का? म्हणजे ग्रामीण भागात एक पद्धत असते, बाबा मूल झालं नाही तर दुसरा विवाह करतो माणूस पत्नीच्या संमतीनं, असं म्हणतात, मला माहित नाही. पण इथे भारतीय जनता पक्षाला विकासासाठी 3-3 नवरे करावे लागले. दुसऱ्या पक्षात 3-3 नवरे करून सुद्धा या महाराष्ट्राचा विकास झालेला नाही. पण आमचे उद्धव साहेब होते, 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. 2.5 वर्षाचा कालखंड आपण पहा. त्यांच्यावरती आरोप काय करतात? उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून घरी बसून होते. अरे तो कोरोनाचा काळ होता, लोकांना घराबाहेर पडायचं नव्हतं. पण घरी बसून या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेचे प्राण वाचवले. आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो आपले कुटुंब प्रमुख. एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि दुसरे त्यांचे सुपुत्र या महाराष्ट्राचे, या शिवसेनेचे, आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख. कोणी मोदीला म्हणलं का कुटुंब प्रमुख? कोणी त्या फडणवीसना म्हणलं कुटुंब प्रमुख? कोणी त्या मिंदेला म्हणलं कुटुंब प्रमुख?